अरे अंड्या वाहणाऱ्या गाडीमध्ये इटा का व्हायला लागले तर पूर्ण ब्लॉग बघा. विषय काय ती मी तुम्हाला एकदम सविस्तर माहितीने समजून सांगतो. तर नमस्कार माझ्या भावांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे विवेक तागडे ब्लॉग्समध्ये. विवेक तागडे ब्लॉग्स आज थेट इटाची गाडी घेऊनच निघालाय कुठतरी. तर इटाची गाडी घेऊन निघाला म्हणजे आमची इटी काय घेऊनच निघालो होतो. तर इटा या कारणासाठी भरल्या होत्या की आमच्या पोल्ट्रीवर थोडंसं छोटंसं काम चालू होतं आणि तिथल्या इटाच संपल्या. मग आमच्या गोड्याला म्हणलं चल आता आपल्याला इटा घेऊन जायचा. आपला पांढरा गोडा कधी ठकतच नाही म्हातारा झाला तरी. ते म्हणला मालक तुम्ही माझ्या अंगावर एवढं बोज टाकलंय तर मला एनर्जी ड्रिंक पाजा, बंद पडल्यावर तुमची परेशानी निघल. बरोबर बोलली म्हणतो, माझ्या फायद्याचं बोलली. तिला एनर्जी ड्रिंक पाजलं ना आमची इंडिका अशी निघाली, कुठंच बंद पडली नाही नंतर, आणि कुठं थांबली बी नाही, कुठं थकली बी नाही. हे नमस्ते ती आमची इंडिका निघाली होती पोल्ट्रीच्या दिशेने. पोल्ट्रीवर पोहोचल्यावर कळालं की ही जी सायलेन्सर आहे ती खाली येऊच तणादन आदळत होतं. तरी मी दामाने आलो होतो बाबा. आणि हा खड्डा खांदलाय का? कशासाठी खांदलाय? का खांदलाय? उगाच खांदलाय? मलाच माहित नाही. तर तुम्हाला काय सांगू, तर ब्लॉग पूर्ण बघा तर तुम्हाला कळेल ती खड्डा का खांदलाय. आता जवळ इटं उतरत नाहीत तोवर माझं लक्ष तर त्या इटाकडेच होतं. ते इंजिन खाली धडकलेलं होतं, वर जाऊचं आपलं लक्ष तिकडं होतं. आता तुम्हाला माहिती आहे का ह्याच्यामध्ये खाद्य काढलेलं आहे ना, ती ह्या प्लेटीमध्ये येऊन पडतं. खड्डा त्यासाठी खांदलाय. कळालं ना तुम्हाला? मला पण कळालं. ब्लॉग कसा वाटला लवकर कमेंट करून सांगा. ते भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये ती बी विवेक तागडे ब्लॉग्समध्ये. तवर टाटा, बाय बाय.